जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तुला माहिती ना, जंगलचा राजा असतो ना, एकटा बसतो. ते नेहमी सोबत असतात, कारण की ते राजासमोर एकटे नाही जाऊ शकत. जय शिवराय मित्रांनो. तर तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेलच. तर हा व्हिडिओ एकदम सिंपल आणि इझी मध्ये कसा क्रिएट करायचा हे आपण शिकवणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर हा कॉन्टेंट एकदम ट्रेंडिंग टॉपिकवरती आहे, त्यामुळे तुम्ही जर अशा रील्स करून टाकले इंस्टाग्रामवरती तर त्याही व्हायरल होऊ शकतात. त्यामुळे एकदम सिंपल वेमध्ये आपण हा व्हिडिओ कसा क्रिएट करायचा हे शिकूया. तर आज आपण जे काय ते व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे हे मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही, त्यामुळं सर्व मटेरियल डाउनलोड करू शकता. तर आपण जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट आजच्या व्हिडिओमध्ये यूज केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तेथून डायरेक्टली लाईट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट होऊन जातील. तसंच आपण जे काही इतर मटेरियल इमेजेस आणि PNG यूज केलेलं आहे याची लिंक आपण टेलिग्राम चॅनलला दिलेलं आहे, याची लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तर सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या. तसंच लाईट मोशनची लिंक टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लाईट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. इथं आपल्याला प्रोजेक्टचं ऑप्शन दिसून येईल, त्याच्यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आपण जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिलेले आहेत तशा प्रकारे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला लेयर्स आणि सॉन्ग अशा प्रकारे दिसून येईल. त्याबरोबर आपण जे काही बीट यूज केलेले आहेत हे दिसून येतील. तर आता आपल्याला सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात लिहायचं आहे. इथून प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला सिम्पली मीडियामध्ये जाऊन तर आपली जी काय आजची मटेरियलची फाईल आहे ती इथं ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपण डेमोसाठी हे इमेज यूज केलेलं आहे. या जागी तुम्ही तुमचे इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता. सिम्पली आपल्याला आजचं डेमो इमेज ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला शेवटपर्यंत जाऊन सिम्पली आपल्याला याची लेंथ इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा इमेजला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि कंपोजिशन टू फिल एरियावरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा सुरुवातीला येऊन सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करायचं आहे. आता आपण 9.27 सेकंडच्या बीटवरती आलेलो आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला इमेजला क्लिक करून स्प्लिटला क्लिक करायचं आहे आणि पुढच्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला अजून स्प्लिट करून घ्यायचं आहे. असं आपले जेवढे बीट्स आहेत त्या प्रत्येक बीटला आपल्याला इमेज कट करून त्याचे आपल्याला 2 पार्ट इथं करून घ्यायचं आहेत. इथं आपण इमेज स्प्लिट केलेलं आहे. आता आपल्याला सिम्पली इथून बॅक यायचं आणि शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे लेयर्स बघायला मिळतील. तर हे आपल्याचे स्पेशल इफेक्ट्स असणार आहेत. आता आपल्याला सगळ्यात पहिली जी आपली इमेजची लेयर आहे त्या लेयरला सिम्पली येऊन क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्टला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे इथून हा इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक येऊन मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. आता जे काय आपलं सगळ्यात पहिलं इमेज आहे त्याला सिम्पली आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर त्याआधी आपल्याला सिम्पली इमेजवरती येऊन सुरुवातीला यायचं आहे. इथं आपल्याला मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून इथं आपल्याला एक की फ्रेमचा ऑप्शन दिसेल, जो सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे. 2 सेकंडच्या पुढे येऊन थोडंसं आपल्याला 3 सेकंडपर्यंत आल्यानंतर पुन्हा एकदा एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 6 सेकंडपर्यंत येऊन अजून एक की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे आणि लास्टला आपल्याला 9.27 सेकंडच्या बीटला येऊन अजून एक लास्टची की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिली जी काही आपण की फ्रेम ॲड केलेलं आहे त्या की फ्रेमला येऊन आपलं जे काही इमेज आहे ते आपल्याला लेफ्ट साईडला इथं मूव्ह करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दिसून येईल. आपल्याला इथं स्क्रोल करून घ्यायचं आहे. आता इथं आपलं ॲनिमेशन एक क्रिएट झालेलं आहे. आता आपल्याला सिम्पली आपलं जो काही 6.18 सेकंडचा बीट आहे त्याआधी आपण जो काही इथं 3 सेकंडला एक बीट दिलेला आहे तिथे येऊन सिम्पली आपल्याला इमेज आपल्या राईट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला आपल्या 6 सेकंडच्या बीटला येऊन लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि लास्टच्या बीटला येऊन इथं राईट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला सिम्पली इथे एक ॲनिमेशन क्रिएट झालेलं दिसून येईल. आता आपल्याला सिम्पली याच इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला एक वेगळाच इफेक्ट तयार झालेला दिसून येईल. म्हणजे आपले इफेक्टसोबत आपल्याला ॲनिमेशन झालेलं दिसून येईल. आता आपल्याला सिम्पली पुन्हा यातून बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. तर आपला जो काही 2 नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. आता ॲरोवरती क्लिक करून 9.27 सेकंडच्या बीटला यायचं आहे. इथे जे काही 2 छोटे बीट्स आहेत त्या दोन्ही इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आपल्याला सिम्पली वरती स्क्रोल करून ॲड इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करून इथं आपल्याला सर्चच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला स्पॉट SPOT असं सर्च करून घ्यायचं आहे. इथं आपल्याला स्पॉट कलरचा ऑप्शन दिसून येईल. त्याच्यावर क्लिक करून आपल्याला स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करायचं म्हणजे हा इफेक्ट सिम्पली इथे अप्लाय होऊन जाईल. पुन्हा आपल्याला त्या पुढच्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करून सिम्पली ॲड इफेक्टला क्लिक करून स्टँडर्ड आपल्याला इथं स्पॉट कलर ॲड करून इथे हिस्ट्रीमध्ये असेल तो ॲड करून घ्यायचा आहे.
आपण या दोन्ही इमेजला स्पॉट कलर इथं ॲड केलेला आहे. आता आपल्याला आपण जे काय पुढचं म्हणजेच 10.22 सेकंडच्या बीटच्या इमेज आहे त्याला सिम्पली आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त आपल्याला इथे स्पॉट कलर ॲड करायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट झालेला दिसून येईल. तर आत्तापर्यंत आपण इफेक्ट एकदम व्यवस्थित पेस्ट केलेले आहेत. त्यानंतर आपल्या व्हिडिओचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येईल. आता पुन्हा यातून बॅक येऊन आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता आपली जी काही 3 नंबरची लेअर आहे त्याला येऊन सिम्पली आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला तो ओपन करून घ्यायचा आहे. तर सिम्पली आपल्याला ॲरोवरती क्लिक करत पुढे जायचं आहे. इथं आपल्याला थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक 12.17 सेकंडची बीटला येऊन जे काही आपली इमेज आहे त्याला आपल्याला सिम्पली हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा तुम्ही बॅक येऊन शेक इफेक्टला ओपन करून घेतल्यानंतर आपली जे काय सगळ्यात शेवटच्या जी लास्ट इमेज आहे तर सिम्पली आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि सिम्पली आपल्याला अशा प्रकारे बॅक येऊन मेन प्रोजेक्ट आल्यानंतर आपल्या सगळ्यात शेवटच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर सगळे आपण इफेक्ट्स पेस्ट केलेले आहेत. आपल्याला आता व्हिडिओचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येईल. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे तर आपण जे काही इथे स्पेशल वर्ड PNGचे आज ॲनिमेशन्स क्रिएट केलेले आहेत ते आपल्याला दिसायचं बंद झालेले आहेत. ते आपल्याला बॅकग्राऊंडला गेले आपल्याला वरती घेऊन यायचं आहे. तर सिम्पली आपल्याला खाली एक ग्रुप 1 नावाची लेअर मिळेल. त्यासमोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती आपल्याला हे लेअर स्क्रोल करून घेऊन यायचं आहे. म्हणजे जे काय आपले PNG बॅकग्राऊंडला गेलेले आहेत त्या प्रकारे तो वरती आलेलं दिसून येतील. आता आपले जे काही इमोजी PNG आहे त्याला हे समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती घेऊन यायचं आहे. थोडंसं पुढे येऊन जो काय 9.27 सेकंडचा बीट आहे त्या बीटलाही आपले एक PNG खाली असेल सिम्पली आपल्याला वरती घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्या व्हिडिओचा ओव्हरऑल लुक इथं अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आजचा आपल्या व्हिडिओ जे क्रिएट झालेला आहे तर तुम्ही तुमचा लोगो ही तर टेक्स्टवरती क्लिक करून अशा प्रकारे ॲड करून ते कस्टमाइज करू शकता. तर सिम्पली आजचा व्हिडिओ आपण क्रिएट झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओचा सेव्ह करायचा आहे. जे आपल्याला वरती एक ॲरोचा ऑप्शन दिसून येतो त्यावर सिम्पली आपल्या व्हिडिओला क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं म्हणजे आजचा आपल्या व्हिडिओ एचडीमध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो आजचा कॉन्टेंट खूप ट्रेंडिंग आहे. तर यावर तुम्ही रील्स करून तुम्हाला व्ह्यूज मिळवू शकता. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.